नमस्कार, मी रिया आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझा चॅनल लाईफस्टाईल विथ रिया मध्ये। मागच्या महिन्यात मी गेट रेडी विथ मी चा ट्रॅव्हल लुकचा असा हा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही एका शॉर्ट फॅमिली ट्रिप साठी निघालो आहोत। त्याआधी मला असं वाटलं नव्हतं की मी ट्रॅव्हल ब्लॉग बनवीन किंवा माझं असं काही ठरलंही नव्हतं, पण आता असं वाटतंय की मी जाऊन आलीये तर आहेत तितके फोटोज आणि व्हिडिओज एकत्र करून मी जमेल तितकी इन्फॉर्मेशन शेअर करावी। सो लेट्स नॉट वेस्ट टाइम अँड स्टार्ट द व्हिडिओ। आधी आमचं ठरलं होतं की आम्ही बाय रोड जाईल, पण नंतर असं वाटलं की नाही, बाय रोड गेल्यावर खूप हेक्टिक होईल ट्रॅव्हलिंग, म्हणून आम्ही बाय एअर जाण्याचा निर्णय घेतला। आम्ही निघालो 28 मे ला आणि आमची फ्लाइट होती अराउंड 4:35 ची आणि आम्हाला ऑलमोस्ट 1.5 आवर लागला बँगलोर मध्ये पोहोचण्यासाठी। हॉटेल मध्ये पोहोचता आम्हाला ऑलमोस्ट 7:38 वाजले आणि आमची ट्रिप ऑलमोस्ट 3 नाईट्स आणि 4 डेज ची असल्यामुळे आम्ही फक्त एकाच हॉटेलमध्ये स्टे करायचं ठरवलं। मॅरिएट बॉन्वॉयचे आम्ही मेंबर असल्यामुळे आम्ही बेंगळुरूच्या हॉटेल रेनेसान्स रेस्ट कोर्स मध्ये आमची रूम बुक केली होती। हॉटेल रेनेसान्स पासून सगळे टुरिस्ट प्लेसेस जवळ होते, पण डे 1 ला आम्ही खूप थकलेलो होतो, म्हणून आम्ही ठरवलं की आजूबाजूचे रेस्टॉरंट आणि त्याची खासियत जी आहे स्पेशालिटी ती एक्सप्लोर करूया। डे 2 मध्ये आमचा पहिला स्पॉट होता बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क। तिकडे जाऊन आम्हाला जीप सफारी करायची होती, पण ड्यू टू सम रिझन्स तिकडे जीप त्या दिवशी अवेलेबल नव्हत्या, म्हणून आम्ही घेतली एसी सफारी बस। जीवाला वाईल्ड अॅनिमल्स बघायची खूप आवड आहे आणि तिथे जाऊन आम्ही बरेच वाईल्ड अॅनिमल्स बघितले। बेअर, डिअर, एलिफंट, लायन, लायनेस, टायगर, व्हाईट टायगर असे बरेच अॅनिमल्स पाहिले। एवढंच नाही तर इथे बटरफ्लाय पार्क सुद्धा आहे। तिथे व्हरायटी ऑफ बटरफ्लाईज आणि वेगवेगळे स्पीशीजचे बटरफ्लाईज बघायला मिळतात। त्याच डोम मध्ये छोटा ब्रिज, वॉटरफॉल आणि काही मिनिट्सचा व्हिडिओ सुद्धा आहे ज्यात बटरफ्लाईजची इन्फॉर्मेशन दिली जाते। सेकंड स्टॉप होता आमचा बुल टेम्पल किंवा त्याला नंदी टेम्पल सुद्धा म्हटलं जातं। हे टेम्पल फेमस आहे त्यातल्या नंदीच्या मूर्तीसाठी। ही मूर्ती वन ऑफ वर्ल्ड्स बिगेस्ट मानली जाते। हे दोन प्लेसेस एक्सप्लोर केल्यानंतर नाही आमच्याकडे थोडा टाइम अजून बाकी होता, म्हणून आम्ही ठरवलं की आता थर्ड स्पॉटला जायचं, तो म्हणजे बँगलोर पॅलेस। या पॅलेसचा बिल्टअप एरिया अप्रॉक्सिमेटली 1 एकरचा आहे आणि याची एंट्री फी आहे 230 फॉर इंडियन्स आणि 460 फॉर फॉरेनर्स। आत गेल्यावर आपल्याला स्टिकर चिटकवले जातात। थोडं आत गेल्यावर आपल्याला एक डिव्हाइस आणि हेडफोन्स दिले जातात। हे डिव्हाइस फ्री असतं, फक्त देताना आयडी प्रूफ द्यावं लागतं। प्रत्येक रूम, वॉल किंवा म्युरल्स याच्या बाजूला एक नंबर दिलेला असतो, त्या नंबरचा ऑडिओ ऑन करायचा आणि त्याची इन्फॉर्मेशन त्या रेकॉर्डेड ऑडिओ मध्ये प्ले होते। पॅलेसच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाहीये, पण पॅलेस मधलं इंटेरियर, पोर्ट्रेट आणि सर्व काही इतकं सुंदर आहे। डे 3 हा डे आमचा एक्सप्लोर करण्याचा लास्ट डे होता, म्हणून या दिवशी आम्ही फक्त 2 स्पॉट्सला जाणार होतो। स्टॉप 1 होता आमचा नंदी हिल। नंदी हिल्सला बेस्ट टाइम टू व्हिजिट असतो पावसाळ्यात, कारण इथे वॉटरफॉल्स बघायला मिळतात, पण आम्ही मे मंथ मध्ये गेल्यामुळे वॉटरफॉल तर बघायला मिळाला नाही, पण तिथलं एन्व्हायरमेंट, झाडी यामुळे वाटलंच नाही की आम्ही गरमीच्या सीझन मध्ये गेलो। या नंदी हिल्स मध्ये बरेच पॉइंट्स आहेत। शंकराचं मंदिर आहे आणि याचं मेन अट्रॅक्शन आहे टिपू ड्रॉप। टिपू ड्रॉपची हिस्ट्री अशी मानली जाते की टिपू सुलतान यांच्या काळात कोणी नियम तोडले किंवा एनिमीज पकडले गेले तर त्यांना मरेपर्यंत टिपू ड्रॉप वरून फेकलं जाईल। या हिल टॉप वरून दिसणारा नजारा खूपच सुंदर आहे आणि इथे बरेच माकडं सुद्धा आहेत, ज्यांच्या बॅग दिसेल त्यांच्यापासून बॅग हुसकावून पळून जातात, म्हणून जास्त तर लोक आपले बॅग खालीच ठेवून येतात। स्टॉप 2 आणि लास्ट स्टॉप होता आमचा मल्लेश्वरम मार्केट। मला स्ट्रीट शॉपिंग खूप आवडते, म्हणून मला हे स्ट्रीट मार्केट एक्सप्लोर करायचं होतं।
इथे मी आणि जीवाने भरपूर शॉपिंग केली आणि हॉटेलमध्ये जाऊन काय काय घेतलं ते ट्राय करून पाहिलं. रात्री रूम मध्येच डिनर ऑर्डर केला कारण फिरून फिरून खूप थकलो होतो. डे 4 हा आमचा लास्ट डे होता म्हणून या दिवशी निवांत हॉटेलच्या अँबियन्स मधल्या गझिबो मध्ये बसून आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आणि परत रिटर्नची फ्लाईट पकडून पुण्याला आलो. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला माझा हा मिनी ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच बरेच वेगवेगळे टॉपिक्स व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.